मित्रांनो, पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत। तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे केली जात असताना भूसंपादन किंवा तत्पूर्वीच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय स्तरावरून कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून 40 पेक्षा अधिक जमिनी मोजणी यंत्र म्हणजेच रोवर मशीन खरेदी केले आहेत। त्यामुळे रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली असून भविष्यात जमीन मोजणींचे प्रकरणे तत्काळ मार्गी लागणार आहेत। पुण्यातील प्रकल्प आणि विकास कामे पाहता DPC 2020-21 मध्ये 50 लाख रुपये खर्च करून प्लॉटर मशीन खरेदी केली, तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2,99,00,000 रुपये मंजुरी प्राप्त करून 35 रोवर मशीन जिल्ह्यासाठी खरेदी केल्या आहेत। भविष्यात नागरिकांच्या जमीन मोजणीच्या अर्जावर तत्काळ कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे। पुणे रिंग रोडसह पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर, येरवडा शिक्रापूर 6 पदरी रस्ता, शहरातील उड्डाण पूल आदी प्रकल्प प्रस्तावित आहेत। यातील अनेक प्रकल्पांचे भूसंपादन मोजणी झाली आहे। तसेच खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याची योजना असो किंवा पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असो, येथील जमिनी मोजणींचे कामे देखील झाली आहेत। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील रिंग रोडसह इतर प्रकल्पांच्या जमीन मोजणीला खरंच वेग येईल का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलही सबस्क्राईब करा।